नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी, उपवासाची रेसिपी आहे. तर पाहू शकता मी इकडे हे आपलं बगराचं आणि शाबूचं पीठ घेतलेलं आहे उपवासाचं. इकडे एक बटाटा खिसून घेतलेला आहे. तर आपण आता हे रेसिपी कशी करायची ते पाहूया. यामध्ये मी हे पीठ टाकून घेणार आहे पातेल्यात. खूप छान होते ही. मला रोज रोज ते शाबू आणि बगर खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. मुलांसाठी पण, मुलं पण आवडीने खातील हे. एवढी छान होते ही रेसिपी, खूप टेस्टी होते. आता या पिठामध्ये मी बटाटा असा किसून मी पाण्यात टाकून घेतलेला आहे. बटाटा टाकून घेते. तुम्ही गाळणीवर पण हा बटाटा टाकू शकता. मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन परत पाण्यात टाकून ठेवलेला आहे. म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर तो लाल पडत नाही, काळा पडत नाही, म्हणून याला पाण्यात टाकून ठेवायचं. यामध्येच मी चवीनुसार आपलं शेंगदाणा नमक टाकणार आहे उपवासाचं. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. मोठं मोठं जाडसर वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. नंतर टाकणार आहे मी मोठी मोठी मी हिरवी मिरची आणि लाल मिरचीचं तिखट वाटून घेतलेलं आहे, ते टाकून घेणार आहे. खूप छान होतो, नक्की ट्राय करून बघा. थोडंसं हे टमाटा पण एक खिसून घेतला आहे. तुम्ही उपवासाला खात असाल तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. टाकून घेणार आहे मी कोथिंबीर पण तुम्ही खात असाल उपवासाला तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ. हाताने पण मिक्स करू शकता तुम्ही. यात तुम्हाला आणखी 2 चमचे दही टाकायचं आहे. दह्याने खूप छान टेस्ट येते. आता पूर्ण मी हे मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी टाकून, जसं पाणी लागेल तसं तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता. तुम्ही जिरे खात असाल उपवासाला तर जिरे पण टाकू शकता. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घेते. पाणी थोडं थोडं करून टाकायचं, नाहीतर आपलं मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते, कारण की बटाट्याला आणि टोमॅटोला पण पाणी असतं. अशा प्रकारे मी पूर्ण मिक्स करून घेते. शकता मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे असंच ठेवायचं. या प्रकारचे 10 मिनिटं आपण याला वर झाकण ठेवून थोडंसं याला रेस्ट करायला ठेवू. नंतर मग आपण बनवूया. आपलं बॅटर तयार आहे. आता 10 मिनिटं याने रेस्ट घेतलेली आहे. आता आपण याला तेल लावून घेऊ. मस्त असं यावर हे बॅटर पसरवून घेऊ. मोठे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे प्रकारे याला मी एक 5 मिनिट छान असं कमी गॅसवर वाफून घेते, भाजून घेते. वरून पण आपण असं तेल लावून घेऊ. आणि याला पलटी करून घेऊ. मस्त असं आपला याला ह्या बाजूने पण मी भाजून घेणार आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पण आपला नाश्ता हा मस्त असा भाजून झालेला आहे, पाहू शकता. खूप छान भाजलेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. नक्की ट्राय करून बघा.
आता अशाच प्रकारे मी पूर्ण करून घेते. बघू शकता पूर्ण नाश्ता आपला असा बनवून झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे. जसा दिसतोय खायला पण तसाच टेस्टी आहे. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. हा नाश्ता तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टमाट्याच्या चटणीसोबत, उपवासाच्या दह्यासोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. असा पण टेस्टी लागतो. कारण मध्ये मिरची आहे, हिरवी मिरची, त्यामुळे असा पण हा टेस्टी लागतो. नुसता आपण चटणी घ्यायची पण गरज लागत नाही ह्याच्यासोबत. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.